आहे. येथे फार प्राचीन काळापासून जैन मंदिर आहे. 2014 मध्ये अगदीच शिकस्त झालेल्या मंदिराला नवीन निर्माण करायचे काम हाती घेतले. काही तांत्रिक अडचणीमुळे व कोरोना काळामुळे हे जिनालय निर्माण व्हायला थोडा अवधीच लागला, पण आता हळूहळू हे काम पूर्णत्वास आलं व वेदी प्रतिष्ठेची तारीख ही निघाली आणि आचार्य सुवीर सगळ महाराजांच्या हस्ते वेदी प्रतिष्ठा कार्यक्रम ठरविला. वेदी प्रतिष्ठेची धामधूम सर्वच नगरात सुरू झाली. सर्वांनी काम वाटून घेतले व चला तर या वेदी प्रतिष्ठेची तयारी कुठपर्यंत आली बघूया या नाटिकेतून. माधवी, ए माधवी, पहा बरं दरवाजावर कोण आलेला आहे. बर, मीच जाते. अरे जय जिनेन, जय जिनेन, जय जिनेन. बोला बोला, कसे आहेत तुम्ही. माधवी, हे घे पत्रिका. कशाची पत्रिका आहे. कोणाचे लग्न आहे. अगं लग्न नाही ग. तुम्हाला माहित नाही का, खोलापूरच्या मंदिरचा जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालंय व तेथे 17 जानेवारी पासून तर 19 जानेवारी पर्यंत वेदी प्रतिष्ठा आहे व त्या तयारीसाठीच तर आम्ही आलो आहे सर्वजणी. हो का ग, ही तर खूप आनंदाची गोष्ट सांगितली. मी ऐकले की या वेदी प्रतिष्ठेला आचार्य सुवीर सगळ महाराज येणार आहे. हो ग, बरोबर. आचार्य सुवीर सागर महाराज येणार आहेत. काय ग, पण ही वैदिक प्रतिष्ठा म्हणजे काय, याची माहिती कशी मिळेल. मी सांगते तुम्हाला. वेदी प्रतिष्ठा म्हणजे एक पवित्र महत्वाचे स्थान आहे. त्या स्थानात अर्यंत भगवंताची आणि पंचपरमेष्ठी भगवंताची पूजा केली जाते. या स्थानाचे धार्मिक महान कार्य आपल्या आज कोल्हापूरमध्ये होत आहे. वेदी प्रतिष्ठापन म्हणजे केवळ बाह्य कार्य नाही, यामध्ये शुद्ध भावना, तत्वज्ञान आणि आंतरिक शुद्धतेचा समावेश आहे. हो का. वेदी प्रतिष्ठा म्हणजे केवळ बाह्य कार्य नाही. तुम्हाला सांगते, वेदी प्रतिष्ठा म्हणजे जिथे अर्यंत प्रभूंची शुद्धता, पवित्रता व पूजा केली जाते. ध्यान, मंत्र याचा संगम होतो व प्रभूंच्या चरणांचे स्वागत होते. समजलं तुला. हो का. वेदिका प्रतिष्ठापन है शुभ अवसर महान, जहाँ होती जिनवाणी की अमर पहचान, जहाँ होती है अर्यंत प्रभु की पूजा, जही बनता है तीर्थ धर्म की सत्ता. आणि सोबतच याग मंडळ विधान सुद्धा आहे म्हणे. हे याग मंडळ विधान काय आहे व याची माहिती कशी मिळेल. तुला माहिती नाही का, याग मंडल विधान वेदी प्रतिष्ठा असताना हे विधान करतात. यात 250 अडक्या आहेत.
बाप रे बाप, 250 अर्घ, इतके मोठे अर्घ. मला तर आताच टेन्शन आलेलं आहे. यात कोणत्या तीर्थंकराची पूजा होते ग? यात कोणत्या एका नाही तर त्रिकाल 24ची आणि पंचपरमेष्ठी भगवंताची पूजा केली जाते. हो का? हो ग, आपल्याला पूजेची सुद्धा तयारी करावी लागेल. हो ना? हो ना, काम खूप आहे. त्यात संक्रांत, हळदी कुंकू आताच आलं. मी पण येईन ग वेदी प्रतिष्ठेच्या पूजेला. मला काही काम असेल तर सांगा. आता काम नको विचारू, कामच काम आहे. आणि बरं का? सर्वांनी यायचंच आहे. हो. आपण सर्व मिळूनच वेदी प्रतिष्ठा करूया. बर, इंद्रायणी इंद्राणी पण बनवायला लागेल. हो, आता आपण कामाची वाटणी करून घेऊया आणि सगळे मिळून कामं करूया. हो ग, आम्ही आहे सर्वजण. हो ग. आम्ही आहोत सर्वजण कामे करायला. पटापट कामं करूया. मी पूजेसाठी अष्टद्रव्य तयार करेल व पूजा सामग्रीचं काम पूर्ण माझ्याकडे. मी जेवणाची व्यवस्था मी पाहून घेईन. पूर्णतः जेवणाची व्यवस्था मीच पाहून घेईन. मी ना आचार्यश्रींच्या पूर्ण आहाराची व मुनी सेवेत तत्पर राहील. मी लाइटिंग, म्युझिक, माईक सिस्टीम, पंडाल याची व्यवस्था बघेल बरं. रात्रीची जी आरती असेल ना, त्याची तयारी मी करेन आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम होतील ना, त्यात मी सहभागी होईल. मी तर तुमच्या सर्वांवर लक्ष ठेवेन आणि सोबतच मंदिरचं डेकोरेट पण करेन. बरं, मी काय म्हणत होती, आता आपण सर्वजण जमलोच आहे, तर थोड्या वेळ वेदी प्रतिष्ठेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व दांडियाची प्रॅक्टिस करून घ्यायची का? ते उत्कर्षा पण आलीच आहे म्हणते इथे. आपण करूनच घेऊया थोडा वेळ, चालेल का? सगळ्याजणी तयार आहे? चालेल. आपल्याला नाटक, नृत्य आणि दांडिया हे सर्वांची प्रॅक्टिस करावी लागेल. चला तर आपण करूया. पंखीड़ा तोड़ के जाना पावा पुरी रे, पंखीड़ा तोड़ के जाना पावा पुरी रे. महावीर प्रभु को कहना भक्त आए हैं, महावीर प्रभु को कहना भक्त आए हैं. पंखीड़ा तोड़ के जाना पावा पुरी रे, पंखीड़ा तोड़ के जाना पावा पुरी रे. महावीर प्रभु को कहना भक्त आए हैं, महावीर प्रभु को कहना भक्त आए हैं. बड़े भाव से भक्त तेरे द्वार आए हैं, तेरे दर्शन की आस पूरी करने आए हैं. दर पे तेरे कब से खड़े आस लगाए हैं, दर पे तेरे कब से खड़े आस लगाए हैं. महावीर प्रभु को कहना भक्त आए हैं, पंखीड़ा तोड़ के जाना पावा पुरी रे. महावीर प्रभु को कहना भक्त आए हैं, महावीर प्रभु को कहना भक्त आए हैं. झाली बाबा एकदाची नाटकाची प्रॅक्टिस आणि डान्सची पण प्रॅक्टिस. किती छान वाटेल ग जेव्हा चंद्रप्रभू भगवान आपल्या वेदीवर विराजमान होईल आणि सुंदर मंदिरचं निर्माण होईल. खरंच ना, कोल्हापूर वासियांच्या मेहनतीला रंग चढेल व सुंदर जिनालय निर्माण होईल आणि सर्वांना आनंदी आनंद होईल व सुवीर सागर महाराजांचा जय जयकार होईल.
चला तर सर्व मिळून संकल्प करून नवीन होणाऱ्या जिनालयात रोज दर्शना पूजन अभिषेक करू. तसेच गुरु महाराज नगरात आल्यावर गुरूंच्या सेवेत तत्पर राहू. चला तर लागूया कामाला. जय जिनेंद्र. जैन धर्म की महिमा गाएंगे, हर वेदी को पावन बनाएंगे, प्रभु का ध्यान लगाएंगे, मुक्ति का मार्ग दिखाएंगे. चंद्रप्रभु भगवान की जय. वेदी प्रतिष्ठा महामहोत्सव की जय. आचार्य सुवीर सखा महाराज की जय.